नालासोपाऱ्याच्या रहमतनगर परिसरातील सबा नावाची इमारत कलंडलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। नालासोपाऱ्याच्या रहमतनगर परिसरातील सबा नावाची इमारत कलंडली आहे। घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। विरारच्या विजयनगर परिसरामध्ये इमारत दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता। अशीच एक दुर्घटना विरार नालासोपाऱ्यात होता वाचलेली आहे। मी सध्या ही दृश्य दाखवते। हा नालासोपाऱ्याचा सीताराम बेकरीचा परिसर आहे आणि या परिसरातली एक जी बिल्डिंग आहे ती संपूर्णपणे कलंडलेली आहे। या बिल्डिंगच्या जे पाया आहे त्याचं पिलरचं काम चालू होतं आणि ही संपूर्ण बिल्डिंग या दरम्यान खचलेली आहे। संपूर्ण याची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर एकच धावपळ उडाली होती। सगळे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलिसांनी सध्या ही बिल्डिंग जी आहे ती खाली करायचं काम सुरू केलेलं आहे। या बिल्डिंग मध्ये जवळपास जी लोक राहत होती त्यांना संपूर्ण रिकामी केलेलं आहे। तरी पण जी काही नागरिक आहेत ते आपलं सामान घेण्यासाठी संपूर्ण धावपळ करतात। त्या साईडला बघितलं तर संपूर्ण जे सामान आहे बिल्डिंग मधलं ते रिकामी केलेलं आहे। इथल्या महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बिल्डिंग मध्ये जे दुरुस्तीचं काम सुरू होतं त्यामुळे संपूर्ण ही घटना घडलेली आहे। आणि आपण या परिसरातली परिस्थिती बघितली तर एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतं। वसईत आज अनेक अशा इमारती ज्या आहेत त्या धोकादायक अवस्थेत आहेत।